हा जो आपण पाहतो अतिशय पद्धतीचा इथे जवळच्या पद्धतीचा सामना पाहतोय आणि संदीप वेळेकर त्या हस्ते सर्वांना संघाचे वेळेकर यांच्या हस्ते इथे पास होताना पाहतोय आणि आनंद दोन मिनिटांनी अतिशय आनंदाचा क्षण आहे हा आपल्यासाठी. आपण अंतिम सामना खेळतोय शैलेश वॉरियर्स शिवमृत निमित्ताने शैलेश क्रीडामंडळ कांगणेवाडी आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग सन 2026 पर्व पहिले आपण पाहतोय. अंतिम सामना थोडा चालू होईल. काय स्ट्रॅटेजी असते आपल्या अंतिम सामन्यासाठी आणि शैलेश वॉरियर्स आपण काय शिकलाय काय आपली आम्ही पहिले फिल्डिंग चॉईस करणार आणि यांना 50च्या कॉन्फिडन्स चेहऱ्यावरची 50च्या आतमध्ये नक्कीच त्यांना जास्तीत जास्त 50 धावा येतील आणि 50 धावाच्या वरती ते त्यांना अडवतील आणि हा तो चषक आकर्षक सर्व त्यांनी चषक पुन्हा एकदा त्यांना व्हिडिओ केल्याचा तो चषक नक्कीच हे पटकावतील असा कॉन्फिडन्स आपल्याला दिसतोय. त्याचप्रमाणे त्यांच्या अपोजिट देखील तेवढेच तुल्यपण आहेत शिवमृत संघाचे. इथे कर्णधार आलेले योगेश योशी काय आपली स्ट्रॅटेजी असेल हा सामना अंतिम सामना जिंकण्यासाठी आणि या सामन्यावरती मोहर उडवण्यासाठी. नक्कीच गटातील जो लास्ट सामना झाला शैलेश वॉरियर्स आणि आमचा त्यामध्ये आम्ही हा सामना एक लॉस झालो होतो. नक्कीच आम्ही त्या चुका सुधारून पुन्हा हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही टीमला आमच्या वतीने शुभेच्छा. शैलेश क्रीडामंडळ कांगणेवाडी आयोजित असणारी भव्य आपण प्रीमियम लीग पाहतोय. पर्व पहिले सन 2026 मध्ये 2 संघ आमने सामने आहेत आणि थोड्याच वेळ आपल्याला समजेल कोणता संघ इथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय. धन्यवाद. क्रिकेटचा महासंग्राम इथं पाहायला चला त्याच्या दिवशी त्याला टायगरमुळे पाठवलं येतो. निनाद कांगणे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निनाद कांगणेची संघ मला निनाद कांगणेवरती खुश आहे. नक्कीच त्याला वैयक्तिक पार्टी मिळेल. सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय तो निनाद. काहीसा न समजला वारा लागला मला चित्ते तसे उचलले तो निनाद कांगणे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच तू शेवटला तुला ऐकून आहे ना शेवटला घेतलं ना पुढचा चेंडू शेवटला सगळी हा शांत तुम्हाला रोहित समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4 फक्त आणि फक्त 4 कमांड पेंडाऱ्याचा खराब चेंडू पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी केली होती सागरियाने आणि आपल्या संघाला विजय संपादन करून देण्याचं बॉलचा गोटा उचलला होता सागरियाने. पुढचा चेंडू पाहायला मिळते. पैसे वागले तुझे पैसे सागरियाला काहीच करावं लागेल आणि पुन्हा ओंकारेचा पुढचा चेंडू ओंकारेचा पुढचा चेंडू जर का फायनलची मॅच आहे का अति टकीची मॅच होणार यापेक्षा नाही. सुंदर गोलंदाजी आणि तेवढ्याच ओंकाराचा ओंकाराचा 11
समजला बॉल ओंकाराचा असेच तो चेंडू सोडायचे होते त्याला स्कोर सांग 1-2 ओव्हरच्या धावसंख्या होते 12 पहिला चेंडू कशाला आणि चांगला टॅप अशीच फलंदाजी करावी लागेल आपल्याला जर का आव्हान फलंदाजी पाहायला हा खेळाडू कडक कडक उडी मारायची तुला पाहायला मिळते पुढचा चेंडू रोहितचा सामना करेल तो सागर बरं करायचं चांगला टॅप दिलेला पहिल्याच बॉल आणि पहिल्याच जास्त चौकाराचा हो तेच शेवटची ओव्हर होता 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 उडी मारायचा आता होता पुन्हा एकदा रोहितचा पुढचा चेंडू सागर याला न समजला चेंडू सागर याला 40-30 आणि पुन्हा एकदा चौकार सागरच्या बॅट मधून निघालेला चौकार आणि धावसंख्या होती ती 34 धावसंख्या होती ती 34 शेवटचे 2 बॉल काय सागर आणि पुन्हा एकदा चौकार सागरच्या बॅट मधून निघालेला खानकरी चौकार धावसंख्या होती 38 लास्ट बॉल आलं भारी नव्हतं का होतं 55 मिनिट 39 win/2 40 काय करतो सागरचा पहिला चेंडू चेतन याला चेतन काय करतो ते पाहूया आणि बॉलच्या स्वरूपात धाव मिळते धाव आणि एक धाव आणि पुढचा चेंडू खरं करायचं हा मात्र काही झालं समजलं चेतन एसबीआयचा नामांकित खेळाडू हा बॉक्ससाठी येतो नाव प्रसिद्ध आहे एसबीआय मध्ये पाहूया व्यावसायिक संघ असणारा खेळाडू चांगला रंगणार सामना शेवटच्या बॉल पर्यंत सामना हा फायनल सामना शिवअमृत संघमालक दीपक गीते शैलेश संघमालक निलेश चांगली गोलंदाजी करताना दिसतोय सागर गोताड धावसंख्या होते ती चेतन विकेट नको टाकू 2 फक्त 2 धावसंख्या होते ती 2 चेतनला डोक्यात बसली बॅट त्याच्या चांगले फटके डोक्यात होती ए अवघ्या कुठं बॉल पुढे मारला जातोस हो मॅच झाला ते झालं शैलेश वॉरियर्स या संघाला पुढचा चेंडू पुढचा चेंडू ओंकार याला ओंकार काय करतो ते पाहूया आणि सामन्यात रंगत येते स्कोर सांग एक ओव्हरच्या समाप्तीत धावसंख्या होते ती
7 गोलंदाजी मार्कर येतो तो तेजस जोशी हा एक नॉर्मलच्या स्वरूपात एक अवांतर धावा मिळते ती शैलेश वॉरियर्स या संघाला एकच नव्हता फक्त एक रन सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती निखिल निखिल तेजस्वी तेवढेच रोहित नाही थांबवलं नाही परत खरोखरच सुंदर गोलंदाजी सोडतोय आता तो कॅब नाही मारत कॅब काढायला दिला तरच मारत. आणि हा नाही रे चालतोय का बरोबर पिंट्या पिंट्या 2 ओव्हरच्या समाप्तीत धाव झाली होती एक बॉल आहे लास्ट बॉल आणि रोहित याला रोहित काय करतो ते पाहूया आणि बरं करत चांगला टाकून किती पाहिजे अजून 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती केवढ्याला मारणार 14 अतिशय काहीच खरं करत हा लूज सोडणार उंचीचा फायदा मिळतोय तो शिव या संघाला शैलेश वॉरियर्स या संघाला तिकडे बॉल बाहेर बॉल माहितीये का हा बॉल योगेश चेंडू ओंकारेला अरे काय टाकतोय बॉल धाव संख्या होती ती 22 पुढचा चेंडू आणि आहे का पाहायला मिळालं मारा डायरेक्ट मारा ना योगेश पुढचा चेंडू ओंकारला हा बॉल बसवायलाच लागेल आणि संघ मला खुशी सारखी जिंकते केवळ पाहिलं म्हणजे 7 चेंडू आणि 18 धावा आणि पहिला मस्त फील्ड अवांतर धाव मिळते 7 चेंडू आणि 17 धावा गोलंदाजी प्रेशर खरोखरच धनंजय पहिला चेंडू धनंजयचा रोहिताला गोलंदाजी आणि एक मोठा धक्का बसला आणि आता जबाबदारी घेऊन आला तो विनाद कांगणे दिसतोय ते धनंजय पुढचा चेंडू चार चेंडू 17 धावा सचिन याला सचिन काय करतो पाहूया आणि गोलंदाजी पाहायला मिळते आता मात्र पुढील चेंडू धनंजयचा तेवढेच योगेश घरची खुश निर्माण केली जाते चेंडू शिल्लक राहिलेला आहे आणि हे तोंडावर बसले गीते
चेहऱ्यावरचं हास्य सांगून जातं. चतुर्थ क्रमांकावर मानकरी ठरतोय तो भैरी भवानी वॉरियर्स या संघात गेले खरोखर प्रकाशजी गेले. चांगल्या प्रतीचा खेळ केलेला आहे तो देवेश चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले ते भैरी भवानी वॉरियर संघाचे संघमालक अक्षय शिंदे असेल. खरोखरच चांगल्या प्रतीचा खेळ करून आपल्या संघाला विजय संपादन केले ते खरोखरच अप्रतिम खेळ केलेला आहे तो अंजनी शुद्ध चॅलेंजर या संघाने. आणि तृतीय चांगली गोलंदाजी केली होती ते निनाद कांगणे, परंतु काहीच थोडस अपयश मिळत आहे आणि 2 नंबर मनगटी घड्याळ उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी संख्यात गणपत धामणे यांच्यावर संख्यात धामणे यांच्याकडून येईल आपले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दुसऱ्या टाळ्या होत्या. चीनची जबरदस्त क्षेत्ररक्षक आपल्या शुभ हस्ते सदरील खेळाडूला गौरव धनंजय कुळे अतिशय सुरेख गोलंदाजी या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळाली आणि या गोलंदाजीवरती ज्याने प्रथम क्रमांक मिळवला शिवामृत संघाला फायनल मिळवून दिली तो हा गोलंदाज धनंजय स्पोर्ट्स उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजी स्पर्धेमध्ये त्याने केली तो चंदन गीते ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक आणि मनगटी घड्याळ. मैदान गाठून सोडलं आणि या संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर कोण आहे? शिवामृत संघाचे सागर गोटावड. उत्कृष्ट फलंदाज तसेच गोलंदाजी एक जबरदस्त खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू या स्पर्धेमध्ये गेले आणि प्रतिबंध झाले. आपण यांना गौरवायचं आहे. उत्कृष्ट मालिकावीर बॅट आणि आकर्षक चषक बॅट पुरस्कृत केले ते ओंकार किरवे यांच्याकडून जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी मालिकावीरचा किताब शिवामृत संघाचे सागर गोपाळ आणि चषक दिले ते साई भोसले. अभिनंदन आपलं अभिनंदन शिवामृत अभिनंदन आपलं देखील सागरजी गोपाळ. प्रथम क्रमांक ज्याने पटकवला तो संघ आहे शिवामृत. जबरदस्त परफॉर्मन्स प्रथम क्रमांकाचा मानकरी आकर्षक चषक आणि रोख रक्कम 5,000 रुपये. रोख रक्कम संदीप बोरकर फलंदाज आणि क्षेत्ररक्षण असा एक जबरदस्त संघ या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीचा मानकरी ठरतोय. मोठमोठे गार केले गंमत मध्ये. तुम्ही यशस्वी ठरला आणि आजूबाजूला जी मंडळ आहेत ज्यांनी मोठमोठे गार केले त्यांच्यासाठी पिंजरा आणला. मोठ्यावर बघतो जरा सोजय मध्ये की बजरंग बले की जय, गणपती बाप्पा मित्रांनो हा जो आहे तो शैलेश वॉरियरचा आहे पण तो मैदान आम्हाला दिसला नव्हता. ट्रॉफी घेताना दिसलाय भाई बघू शकता. मोठमोठे गार केले गंमत मध्ये पण आता माझा कसं दुसराच नंबर आलाय. नेक्स्ट टाइम मी नक्कीच 1 नंबरचे आम्ही ट्राय करू.
आणि नक्कीच आम्ही एक नंबर मारू. चावी भेटली काय? हा, माझी चावी भेटलेला आहे. मोबाईल पण माझा हरवला होता, तो पण माझा भेटलेला आहे. सगळं जिंकलंस तू. हा, अक्षय शिंदे यांच्याकडे माझा मोबाईल होता, लपवून ठेवलेला होता, तो मला भेटलेला आहे आता. शाबास.